पहलगाममध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता चौफेर काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. खरं तर आज दिवसभरात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत, ज्यामध्ये भारताकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आलेली आहेत. खरं तर पाकिस्तानने याची चांगलीच धास्ती सुद्धा घेतल्याचं बघायला मिळत आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे घाबरलेल्या पाकिस्तानने सुद्धा आज बैठक बोलवली आणि या बैठकीत काही निर्णय घेतलेले आहेत. या सगळ्या घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे. अतिशय महत्त्वाची बैठक होती. या बैठकीमध्ये अमेरिका असेल, चीन, रशिया, जपान, ब्रिटनसह अनेक महत्त्वाच्या देशांचे राजदूत त्यावेळेला उपस्थित होते. दरम्यान भारताने सुद्धा काही निर्बंध घातले, ज्यामध्ये सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसंच पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचा आदेश सुद्धा दिलेला आहे. इकडे शिमला करार जो आहे तो सुद्धा स्थगित केल्याचं सांगण्यात आलंय. तर मेडिकल व्हिसा जो आहे तो कार्यरत राहणार नसल्याचे आदेश सुद्धा भारताने दिलेले आहेत. आणि अगदी यामध्येच पश्चिम किनारपट्टीवरती INS सुरतवरून यशस्वी पद्धतीने क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आलेली आहे. भारताच्या सगळ्या पवित्र्यावरती अर्थातच पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची भीती वाटायला लागली आहे आणि याच भीतीपोटी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सुरुवातीला तर कराचीमध्ये अगदी सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे आणि त्याबरोबरच भारतासोबतचा व्यापार जो आहे तो रोखण्याची घोषणा सुद्धा पाकिस्ताननं केलेली आहे. अशा या काही घोषणा पाकिस्तान सोबतच्या बघायला मिळत आहेत. दरम्यान घाबरगुंडी उडलेल्या या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलवली, ज्यामध्ये त्यांचे लष्कर प्रमुख असतील किंवा ISIचे चीफ असतील ते उपस्थित होते त्या ठिकाणी. दरम्यान पाकिस्ताननं सुद्धा अनेक निर्णय आज घेतलेले. यामध्ये भारतासोबतचा जो व्यापार आहे तो पाकिस्तानने रोखल्याचं सांगितलंय. तर इकडे वाघा सीमेवरील, वाघा बॉर्डरवरील जी चौकी आहे ती तातडीने बंद करतो असा निर्णय सुद्धा पाकिस्तानने घेतलाय. पाकिस्तानी नागरिकांना इमिजिएटली अगदी तात्काळ मायदेशी परतण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. दरम्यान इकडे सार्क व्हिसा सवलतीच्या अंतर्गत भारतीय नागरिकांना ज्या सुविधा देण्यात आल्या तो व्हिसा रद्द करण्याचा निर्णय सुद्धा पाकिस्तानने घेतलेला आहे. इकडे भारतीय विमान कंपन्यांना सुद्धा सूचना केलेली आहे. पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर न करण्याच्या सूचना केल्यात, बंदी घालण्यात आलेली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांची एकंदर जी खुमखुमी आहे ती अजून सुद्धा संपलेली दिसत नाहीये. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच एकीकडे संकटात सापडली आहे. पाकिस्तानवर अनेक संकट आपण यापूर्वी सुद्धा बघितलेत. त्यामध्येच भारतानं जे निर्बंध घातलेत त्यामुळे पाकिस्तानची स्थिती अजूनच बिकट होणार असं चित्र दिसतंय. परिणामी कोणताही आतताईपणा केला तर पाकिस्तानला मोठ्या संकटांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भारत काय करतं, काय पावलं उचलतं, त्याचे परिणाम काय होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.